कॉल करायचा आहे. कोणाला कॉल करायचा आहे? कोणाला कॉल करायला लावणार आम्ही तुला? हेमंतला कॉल करायला आणि लावणार का? आम्ही. ह्या जो सूर आहे ना हाच महत्वाचा. हा महत्वाचा प्रश्न आहे. हेमंतला कॉल करून बरोबर 5.25 मिनिटं गोड बोलायचे. चला सर प्लीज एक ट्राय करू शकतो. हेमंत कसा आहेस तू? मी मस्त आहे, तू बोल. हेमंत माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. थँक्यू, माझाही आहे. थँक्यू. मला तू खूप आवडतोस. काय होतंय आज नेमकं? जरा अजून खरं येऊ दे ना. ऑर्गॅनिक असं म्हणजे एकदम खरं खरं की बाबा त्याला हेमंत, तू किती चांगला आहेस. चालले काय? झालंय, काय होतंय नेमकं? तू घरी लवकर येशील का? आज मी तुझ्यासाठी छान स्वयंपाक करीन. आज तर भीतीदायक दिवस, आज आलंच नाही पाहिजे. हेमंत, तुझ्या फोनवर लाफ्टर काढण्यापेक्षा माझ्याशी नीट बोल. मी तुझ्याशी प्रेमाने बोलतेय. अगं तिथे बसलेल्या कोणालाही विश्वास बसत नाही. झाली का 5 मिनिटं? नाही आता तिथे 3.25 मिनिटं झाली. 5 मिनिटं प्रेमाने बोलायचं आहे. अरे अच्छा, मला अजून एक आठवलं. हिने सांगितलं मला तुझी खूप आठवण येते हेमंत. हे वाक्य झालं मगाशी. त्यावर त्या असं म्हणाला थांब मला थोडं आठवतंय हिने सांगितलं. तू घरी नसतोस तेव्हा पण मला तुझी खूप आठवण येते. तुम्हा दोघांच्या रक्तात जे नाहीये ते करायची तुमच्यावर आज वेळ आलेली आहे. म्हणजे या निमित्ताने प्रियदर्शन जाधव चला हवा येऊ द्याच्या संपूर्ण मंचाचे मी आभार मानतो की अशा पद्धतीचा टास्क तुम्ही दिलाय. झाली 5 मिनिटं झाली. नाही मला काही वाक्य बोलून घ्यायचे. तू जे काही बोलतोस ते नेहमी खरंच असतं, योग्यच असतं. नाही का? बोल हे बोल, कारण ह्याची क्लिप संपूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे. हेमंत, तू जे काही बोलतोस ते नेहमी खरं बोलतोस, योग्यच बोलतोस. आणि आपल्या दोघांमध्ये हेमंत तूच चांगला आहेस. हेमंत, आपल्या दोघांमध्ये तूच चांगला आहेस. लक्षात ठेव, हा कार्यक्रम संपवून मी घरीच येणार आहे. तेव्हा हे कोणीही नसणार आहेत तिथे. प्रेमळ टास्क आहे. प्रेमळ मी घरीच येणार आहे. हे सगळं झाल्यावर, चला हवा येऊ द्याचं शूटिंग झाल्यावर, तेव्हा नाही येणार आहे प्रियदर्शन जाधव. तेव्हा फक्त लक्षात ठेव. हेमंत, तू किती वक्तशीर आहेस. किती वेळेच्या आधीच येतोस. बाय बाय हेमंत, बाय. सी यू लेटर. चल बाय. वा क्या बात आहे. हेमंत ढोमे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय काय टास्क देता यार तुम्ही लोकांना, म्हणजे किती ऍडजस्ट कराव्या लागतात गोष्टी. आता घरी जाऊन काय फेस करावं लागेल हेमंतजींना. ते पण तुम्ही एकदम चांगली टास्क केली. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी एकदम खरंच मनापासून. आता ना भिंगरी एक जोरदार घोषणा उद्या डन. रस्त्यामध्ये पडल्या काचा अध्यक्षांचा तुमच्या रस्त्यामध्ये पडल्या काचा. आज आपल्यामध्ये अत्यंत उत्तम असे कलाकार, लेखक, दिग्दर्शक सगळेच आलेले आहेत. तुमच्यापैकी आमची जवळची मैत्रीण क्षिती, हिचा झिम्मा हा चित्रपट आपण सगळ्यांनी पाहिलाय आणि तेवढंच त्याचं कौतुकही केलंय. झिम्मामध्ये क्षिती प्रवासाला निघालेली आपण पाहिलेला आहे. पण आता खास तुमच्यासाठी आमचे हे कलाकार निघालेत प्रवासाला. पाहूया हा प्रवास कसा आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया चला हवा येऊ द्याच्या सगळ्या अतरंगी कलाकारांचं. नमस्कार. हाय, मी कबीर. काय तू हसला? नाही मीच हसलो, पण तुला कळलंय की नाही याचा अंदाज घेतो तुम्ही. तुझं कॅरेक्टर चुकलंय बाबा. आत्ता जे करतोयस ना तू, तो चक दे इंडिया मधला शाहरुख करतोयस कबीर. तो नाही करायचा. तो नाही करायचा तुला. तुला झिम्मा मधला कबीर म्हणजे सिद्धार्थ चांदेकर करायचा होता. थँक्यू टाळ्या दिल्याबद्दल धन्यवाद. ताई, प्रामाणिकपणे सांगा कुठल्या अँगलने मी सिद्धार्थ चांदेकर वाटतो? एक ना माझी हाईट आहे, रंग तर म्हणजे लय लांब आहे. कसा करणार मी? तू जास्त देखणं आहे सिद्धार्थ चांदेकर पेक्षा. अरे यार काय वाचलं काय म्युझिक वाजव. थांब रे. तरी मी
तुम्हाला म्हटलं होतं ना, मला असं वाटत होतं की तुम्ही शाहरुख सरांना पिक्चर मध्ये घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही सिद्धार्थ सरांना घेतलं. कबीर कसं करणार मी? मला तर असं वाटतं डिरेक्टर बदलला पाहिजे, त्याला परत घेतलंच नाही पाहिजे. हे काय काय बोलतो तो? नवरा आहे त्यांचा. आयो कडक जबरदस्त सुपर. काय खतरनाक डिरेक्टर आहेत. लिहितात पण, डिरेक्शन पण करतात, ऍक्टिंग पण करतात. जबरदस्त केलं, पण मला फार आवडतात ते. म्हणजे तुम्हाला सांगतो, आता मी झिम्मा सिनेमातला कबीर करतोय, म्हणजे सिद्धार्थ चांदेकर म्हणून मी काम करणार आहे, बरोबर आहे. मी काहीतरी वेगवेगळे नट आहेत आपल्याकडे, त्यांना घेऊन ट्रिपला जाणार आहेत. तुमच्या सिनेमात नायिका होत्या, माझ्या सिनेमात वेगवेगळे कलाकार आहेत, येतीलच ते आता. मी बोलणार आहे माझ्या मनातलं. तुला अग्निपथ मधला संजय दत्त करायचा आहे, असा करशील तर संजय दत्त आणि जॉनी लिव्हर दोघं पण चप्पल घेऊन मागे लागतील. रॉबर्ट, तुझा बाप रॉबर्ट, मी कबीर. हा, चेहऱ्यावरून कबीर कमी अबीर जास्त वाटतो. आणि तू रॉबर्ट कमी तर हकीकत मध्ये जास्त वाटतोयस. जागते रहो, जागते रहो. निमडा महिष्मती शिती. सगळे आलेले आहेत, फक्त एक प्रवासी राहिलाय, त्याला नेहमीप्रमाणे उशीर झालेला आहे. आपण गलती मारूया. चला, चला. लगेच दम लागला. ए पुगडा, एवढा दमडा लागतो तर कशाला धाव पडा. निमडा नाही नाही नाही, बाहुबलीमध्ये हत्ती चालवलायस ना. नाही ना, बैलगाडी नाही रे. नाही नाही नाही, बैलगाडी नाही. तू बाहुबलीमध्ये हाती चालवलायस ना. ट्रक का? ट्रक चालवलायस? ट्रक चालवलायस ना, मग बस चालवशील. एकदम करेक्ट महाराष्ट्र काय हो. नाही नाही, बसा या. चला या, चला बसून घ्या. क्या बोजा, किसका बोजा. तुम्ही कांच्याची नाही, तुम्ही काय करताय? क्या लेकर आए थे जो क्या लेकर. ग्रिप लेके आए ते, कॉमेडी लेके जाओगे. हे सगळं झालेलं आहे. आता आपण जगातली आश्चर्य बघायला आलेलो आहे. कळलं आपल्याला आश्चर्य बघायचं. तुम्हाला आश्चर्य माहिती आहे काय आहे? हो, काय? गौरव मोरे. गेले कित्येक महिने ऑडियन्सला हे आश्चर्यच वाटलंय, हा इकडे काय करतोय. काय करताय तू? हिला मी बाटलीत बंद करून गटारात फेकून द्या. सॉरी. अरे 7 आश्चर्य म्हणजे जे मोठे मोठे आहेत, जे बघून आपल्याला क्या बात आहे यार, क्या बात आहे असं बघायला जायचं आपल्याला. आता आपण पहिला बघणार आहे आयफेल टॉवर. आय फील. हा, आता आपण पोहोचलोय. चला उतरा. आयफेल टॉवर. अच्छा आहे. हा, कसं आहे? अच्छा. अच्छा. अरे अच्छा असं. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.